Hello students, welcome to the fifth lecture of rotational dynamics, and in today's lecture we are going to discuss about vertical circular motion. So vertical circular motion discuss करण्यासाठी I will use this pendulum and this pendulum will basically make sure तुमचे concepts clear होत आहेत. Vertical circular motion normal sense मध्ये सगळ्यांना meaning माहिती आहे. What is the meaning of vertical circular motion? The motion which takes place in vertical plane. असा ह्या plane मध्ये जो motion असेल ना, that is vertical circular motion. हे तर सगळ्यांना माहिती आहे. Horizontal circular motion काय असेल? तर horizontal circular motion म्हणजे the motion which takes place in horizontal plane. Can you give me example? Yes, example is a conical pendulum. This is example, right? If you revolve this bob, it will basically perform horizontal circular motion. हा horizontal plane मध्ये फिरतोय. दुसरा example काय आहे? Car taking a turn on a curved road. It is another example of horizontal. Fan जो फिरतोय ना, तर fan चा tip is basically performing horizontal circular motion. But right now we are focusing in a vertical plane चा motion because हा थोडासा वेगळा आहे. याच्यामध्ये even gravity is going to interact with the motion. Gravity मुळे motion change होणार आहे. Horizontal मध्ये gravity was not interacting much. ग्रॅव्हिटीचा एवढा इफेक्ट नव्हता जेवढा इफेक्ट आता वर्टिकलमध्ये असणार आहे. सो वर्टिकल सर्क्युलर मोशन दोन टाईपमध्ये असतात, अंडर ग्रॅव्हिटी आणि एक्सटर्नली पॉवर्ड. दोन्हीचे मी तुम्हाला एक सिंपल इलस्ट्रेशन दाखवतो. दोन्हीचं काय, अंडर ग्रॅव्हिटी म्हणजे काय आणि पॉवर्ड म्हणजे काय. बघा, पॉवर्डचं पहिले दाखवतो. हा सपोज एक पेंडुलम आहे आणि मी समजा ह्या हाताने आय एम गिविंग इट पॉवर. ओके, दिस इज बेसिकली वर्टिकल सर्क्युलर मोशन विच इज पॉवर्ड बाय माय हँड. माझ्या हातावरती डिपेंडेंट आहे, मी स्पीड वाढवतो का कमी करतो. इफ आय वॉन्ट आय कॅन मेक इट स्लो, परत फास्ट. सो ते माझ्या हातावरती आहे, माझ्या पॉवरवर डिपेंड करणार आहे की त्याचं मोशन कसं आहे. सो याचा मोशन, या पार्टिकलचा मोशन इज गवर्न्ड बाय माय हँड, मीन्स माय पॉवर, द पॉवर दॅट आय एम प्रोव्हाइडिंग. येस, इट कुड बी सम एक्सटर्नल पॉवर ॲज वेल. मी मोटर पण लावू शकतो, मोटरने तो फिरत राहील. जसं की जायंट व्हील असतो ना, त्याचा पॉवर एक्सटर्नली असतो तो, अँड दॅट इज बेसिकली गवर्न्ड बाय द मोशन ऑफ द मोटर. मोटर विल डिफाईन की तो कसा फिरणार आहे. मोटर बंद केली की तो हळूहळू जाऊन थांबतो, परत चालू केली की त्याची स्पीड वाढते. राईट, म्हणजे बेसिकली स्पीड वाढू शकते, स्पीड कमी करू शकते, अँड दॅट इज डिपेंडंट ऑन व्हॉट, इट इज डिपेंडंट ऑन द एक्सटर्नल पॉवर. बट मेजॉरिटी ऑफ क्वेश्चन्स यू विल फाइंड विल बी अंडर ग्रॅव्हिटी मोशन. आणि अंडर ग्रॅव्हिटीमध्ये हाऊ द पार्टिकल इज गोइंग टू मूव्ह, त्याची स्पीड कशी असेल, कोण चेंज करेल त्याची स्पीड, हे सगळं डिफाईन फक्त ग्रॅव्हिटी करू शकते. सो वर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर ग्रॅव्हिटी जो असतो ना, तो फक्त ग्रॅव्हिटी विल डिफाईन की तो पार्टिकल कसा मूव्ह होणार आहे. त्याचं एक्झाम्पल दाखवतो मी तुम्हाला. अंडर ग्रॅव्हिटी वर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणजे काय बघा. सपोज दिस इज पेंडुलम आणि इथून पकडलाय. आय एम नॉट गोइंग टू गिव्ह एनी सॉर्ट ऑफ पॉवर बाय दिस हँड. ओके, वॉट आय विल डू इज आय सिम्पली टेक दिस and if I will give some velocity. So this is basically oscillations, right? मी थोडा स्पीड वाढवतो, मोठे ऑसिलेशन झाले. मी अजून स्पीड वाढवली ना, तर असं होईल की तो आता वरती जाईल आणि असा पडून खाली येईल. बट मी स्पीड वाढवत गेलो ना, तर तो वर्टिकल प्लेनमध्ये पण फिरायला लागेल. राईट, बट थोड्या वेळानंतर थांबतोय तो. का थांबतोय थोड्या वेळानंतर तो? कारण की फ्रिक्शन आहे, एअर रेझिस्टन्स आहे, सो तो स्लो डाऊन होतोय. आयडियल केसला मी समजा त्याला स्पीड दिली असती ना, तर तो कायम फिरत राहिला असता. बट इथे मी आता पॉवर देत नाही आहे. इट इज बेसिकली रिव्हॉल्विंग बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी. तो बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी का रिव्हॉल्व होतोय? आय एम गिविंग इट स्पीड, तर मी स्पीड देतोय म्हणजे आय एम गिविंग इट कायनेटिक एनर्जी. द होल कायनेटिक एनर्जी इज कन्वर्टिंग इन टू पोटेन्शियल. आणि परत इथे त्याच्याकडे एनर्जी स्टोर्ड कुठली आहे? पोटेन्शियल. दॅट पोटेन्शियल इज बेसिकली हेल्पिंग इट टू कम डाऊन. समजा ग्रॅव्हिटीच नसती, इमॅजिन करा ग्रॅव्हिटीच नसती, तर तो खाली कशाला आला असता? बरोबर ना, तो खाली नसता आला. तो खाली येण्यामागे रिझन हे ग्रॅव्हिटी आहे फक्त. ग्रॅव्हिटीज नसती तर काय झालं असतं? ग्रॅव्हिटीज नसती तर तो वरतीच गेला असता, तो खाली कशाला आला असता बरं? सो दिस इज बेसिकली मोशन अंडर ग्रॅव्हिटी. क्लिअर आहे? सो दिस इज हाऊ थिंग्स वर्क. जर आपण ग्रॅव्हिटी नसती तर काय झालं असतं? सो ऑब्व्हियसली इट वोंट कम डाऊन इझिली. तो सर्क्युलर मोशन त्यांनी परफॉर्म नसता केला. राईट, सो आपण डिस्कस करतोय वर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर ग्रॅव्हिटी. आणि अंडर ग्रॅव्हिटी एक्सटर्नली इट शुड नॉट बी पॉवर्ड. सो लेट अस डिस्कस मोशन अंडर ग्रॅव्हिटी, वर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर ग्रॅव्हिटी. Okay guys, so now we will go into the details of vertical circular motion under gravity. हे बघा, हा टॉपिक जो आहे ना, हा कन्सेप्च्युअली खूप रिच आहे. म्हणजे काय की तो CET मध्ये तर क्वेश्चन विचारतीलच, हे मेन्स इवन ॲडव्हान्समध्ये पण ह्याचे क्वेश्चन विचारू शकतात वर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर ग्रॅव्हिटीचे. आपण डेप्थमध्ये बरेच त्याच्यामध्ये खूप डेप्थमध्ये जाणारच आहेत, बट तुम्हाला लेवल समजण्यासाठी आपण बेसिक्सपासून स्टार्ट करू. राईट, सो सगळ्यात पहिलं बघा, वर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये काय रिक्वायरमेंट असते? देयर इज अ स्ट्रिंग अटॅच्ड
टू अ फिक्स्ड सपोर्ट. जसं की माझ्या हाताने मी पकडलेली, दॅट वॉज अ फिक्स्ड सपोर्ट, आणि स्ट्रिंगनी अ बॉब वॉज अटॅच्ड. नाव दिस पर्टिक्युलर बॉब इज गिवन हॉरिझॉन्टल वेलॉसिटी. ती हॉरिझॉन्टल वेलॉसिटी दिली मी समजा त्याला हॉरिझॉन्टल वेलॉसिटी दिली, तर तो काय करणार आहे? बिकॉज ऑफ दॅट हॉरिझॉन्टल वेलॉसिटी इट विल स्टार्ट मुव्हिंग. बट तो कितीपर्यंत वरती जाईल? जोपर्यंत मी दिलेली एनर्जी संपत नाही. मी दिलेली जी एनर्जी आहे ना, आय हॅव गिवन सम एनर्जी टू इट. विच एनर्जी आय हॅव गिवन? कायनेटिक. सो त्याची कायनेटिक एनर्जी समजा मी 10 जूल दिली, तर 10 जूल तो तिथपर्यंतच वरती जाईल जोपर्यंत त्याची पोटेन्शियल 10 जूल होत नाही. वन्स इट्स पोटेन्शियल बिकम्स 10 जूल इट विल स्टॉप. करेक्ट. सो वेन आय गिव्ह वेलॉसिटी, तो सर्टन व्हॅल्यूपर्यंत जातो आणि स्टॉप होतो, आणि परत इट कम्स बॅक अँड इट स्टार्ट्स ऑसिलेटिंग. बट थिंक अबाउट इट, जर मी वेलॉसिटी वाढवत गेलो, इफ आय स्टार्ट इन्क्रीजिंग वेलॉसिटी, तर इट विल गो अजून लांब अँड लांब. करेक्ट. इट्स ॲम्प्लिट्यूड विल बेसिकली इन्क्रीज. सो माझा इंटरेस्ट काय आहे की व्हॉट वेलॉसिटी आय शुड गिव्ह सो दॅट इट विल रीच 90 डिग्री का मार्क, इथपर्यंत पोचेल आणि परत मागे येईल. रिमेंबर, याच्यावरती ना गोष्टी खूप टफ होणार आहेत. थिंग्स आर गोइंग टू बिकम डिफिकल्ट इफ द पेंडुलम गोज अबाव 90. अबाव 90 आपल्याला थोडं डोक्याला ताप आहे. आपण बिलो 90 पहिले डिस्कस करून घेऊ. किती स्पीड दिली की तो 90 पर्यंत जाणार आहे? तर 90च नाही, मी तुम्हाला एक जनरलच फॉर्म्युला बनवून देतो. राईट. मी तुम्हाला जनरल फॉर्म्युला बनवून देतो की जर अँगल 0 ते 90च्या मध्ये पार्टिकल जाणार असेल तर स्पीड किती द्यायला पाहिजे? बघा, लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज एल. इफ आय गिव्ह वेलॉसिटी v, सपोज v वेलॉसिटी दिली मी, अँड इट इज रिचिंग अँगल थीटा, पेंडुलम इज रिचिंग अँगल थीटा. 0 to 90 साठी मी बनवतोय फॉर्म्युला. ठीक आहे. हे जनरल नाही आहे, 0 to 90 साठी व्हॅलिड आहे. नंतर मग 90 to 180 साठी बनवू आपण. म्हणजे 90 to 180 म्हणजे पुढचा पार्ट. आय एम टॉकिंग अबाउट द नेक्स्ट पार्ट. राईट नाव वी आर टॉकिंग अबाउट फर्स्ट केस की हाऊ मच वेलॉसिटी इज गिवन, तर हाऊ मच अँगल इट ट्रेसेस. बघा, सिम्पल आहे. असं करा, किती वरती गेला रे तो? सपोज तो h हाईट वरती गेला. सपोज इफ आय हॅव गिवन वेलॉसिटी v, तर तो जाऊन इथे थांबला, h हाईटला थांबला जाऊन तो. इट स्टॉप्स ॲट हाईट h. मीन्स द एनर्जी दॅट आय हॅव गिवन इट, इमॅजिन करू का, इमॅजिन करू, दिस इज बेसिकली द ग्राउंड लेवल. हे ग्राउंड आहे. सो इफ दिस इज ग्राउंड, तर इथे पोटेन्शियल एनर्जी 0 आहे. सो वॉट एव्हर एनर्जी आय हॅव गिवन इज कम्प्लिटली अँड प्युअरली कायनेटिक. सो कायनेटिक एनर्जी ॲट बॉटम इज इक्वल टू दॅट होल कायनेटिक एनर्जी विल कन्वर्ट इन टू वॉट? ती पूर्ण कशात कन्वर्ट होणार आहे? इट इज गोइंग टू कन्वर्ट इन टू पोटेन्शियल एनर्जी. सो बॉटमला कायनेटिक एनर्जी आहे प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट बॉटम किती आहे? तर पोटेन्शियल एनर्जी ॲट बॉटम तर 0 आहे. 0 आहे. कायनेटिक किती आहे? हाफ mv² आहे. इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ॲट दिस पॉईंट P म्हणू आपण त्याला, प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट P. बट सिन्स मी तुम्हाला सांगितलं की इट स्टॉप्स, P वर जाऊन थांबला तो, इफ इट स्टॉप्स तर पोटेन्शियल विल बिकम 0 अँड कायनेटिक विल बिकम mgh. mgh एवढा वरती गेलाय तो. बट दिस h आय कॅन शिफ्ट, अँड इफ दिस इज h, टेल मी, हा लेंथ आहे ना, तो इथं गेल्यावरती हे पण लेंथच राहणार आहे अजून पण, त्यात काही डाऊट नाही आहे. लेंथ ऑफ द स्ट्रिंग, लेंथ ऑफ द स्ट्रिंग. बट इफ दिस इज h, दिस इज h, सो व्हॉट इज दिस रिमेनिंग पार्ट? l मायनस h. बरोबर ना. सो l मायनस h आणि l मध्ये विच रिलेशन यू कॅन इस्टॅब्लिश? बिकॉज आय वॉन्ट h का व्हॅल्यू, I want h का value in terms of L. I don't want h, I want L. So L by L minus h by L basically gives you cos theta. Adjacent side upon hypotenuse हा 90 डिग्री आहे. And from this if you solve it, L cross multiply होईल, h पलीकडे जाईल, L cos theta अलीकडे येईल. And if you take L common, whatever is left is L into 1 minus cos theta. So L into 1 minus cos theta is what is left in this particular bracket. So if I ask you कि how much speed I should give so that it will go to angle theta, तर त्याचा आन्सर आहे m cancels, 2 वरती गेला तर velocity should be 2gl 1 minus cos theta. This should be the velocity. मग तुम्ही म्हणाल सर हे 90 डिग्रीच्या वरती व्हॅलिड आहे का? इट इज नॉट व्हॅलिड, ओनली व्हॅलिड फॉर 0 to 90. बरोबर ना. सो मी समजा मी स्पीडच नाही दिली, इफ आय गिव्ह 0 स्पीड, तर हा कितीपर्यंत जाईल? इट विल नॉट गो अप, हा 0 डिग्रीलाच राहील. म्हणजे 1 मायनस कॉस 0 इज 1, 1 मायनस 1 0, मॅच झालं आहे. सो किती स्पीड दिली तर तो किती अँगलपर्यंत जाणार आहे? दिस इज हाऊ यू कॅन डिफाईन इट. आणि हे सॉल्व्ह पण करता येतं काय? इट विल बिकम v²
is equal to 2gl 1 minus cos theta. So 1 minus cos theta will be v square by 2gl and cos theta will be basically 1 minus v square by 2gl. असं पण करता येईल. आणि तुम्हाला आता कुठलाही अँगल विचारला ना, चला आपण सॉल्व करून बघू. काय हॉरिझॉन्टली हाऊ मच स्पीड शुड बी गिवन, किती स्पीड द्यायला पाहिजे की इट विल गो टू 30, 60 आणि 90. तिन्ही काढून टाकू आपण. 30ला किती स्पीड द्यायला पाहिजे, 60ला किती द्यायला पाहिजे, 90ला किती द्यायला पाहिजे. टाका झाला. किती स्पीड द्यायला पाहिजे बघा. व्ही रिक्वायर्ड 30 डिग्रीपर्यंत पोहोचण्यासाठी किती स्पीड द्यायला पाहिजे. स्पीड द्यायला पाहिजे अंडर रूट 2gl 1 मायनस रूट 3/2. कॉस 30 रूट 3/2. चला 60 डिग्रीला किती स्पीड द्यायला लागेल. अंडर रूट 2gl 1 मायनस कॉस 60. 1 मायनस कॉस 60 तर हाफ असतो. 1 मायनस हाफ इज हाफ. सो हाफ अंडर रूट 2 आणि 2 गेला. अंडर रूट gl एवढी स्पीड द्यावी लागेल. आणि v 90 डिग्रीपर्यंत पोचायला किती स्पीड द्यावी लागेल. पुट 90 ओव्हर हिअर. अंडर रूट 2gl 1 minus cos 90 0. 1 minus 0 is 1. So under root 2gl बघा 90 डिग्रीपर्यंत पोचायला रूट 2gl लागते. 60 डिग्रीपर्यंत पोचायला रूट gl लागते. 30 डिग्रीपर्यंत पोचायला ही लागते. आता तुम्ही बघा 1 मायनस रूट 3/2 केलं ना जर काय तुम्ही, तर तुम्हाला मी सांगतो रूट 3/2 इज 0.866 आणि 1 मायनस करत बसला तुम्ही त्याला. चला अप्रॉक्सिमेटली 0.86 घेतो मी. इफ यू सबट्रॅक्ट 1 मायनस 0.86 यू विल गेट 0.14 आणि त्याला इंटू 2 केलं जर काही तुम्ही नंतर घरी जाऊन, तर तुम्हाला 0.28 gl येईल. ऑब्झर्व करा बघा. 30 डिग्रीला 0.28 gl, 60ला जास्त स्पीड लागेल. कॉमन सेन्स आहे. किती लागते 60ला स्पीड 1 gl. 90ला किती लागते रूट 2 gl. सो 0 पासून जशी आपण स्पीड वाढवू बघा 90 पासून, दिस इज पेंडुलम राईट अँड दिस इज अंडर ग्रॅव्हिटी. इफ आय गिव्ह स्मॉल स्पीड तर तो किती जातोय, थोडाच अँगल जातोय. इफ आय इन्क्रीज स्पीड तो जास्त जातोय. अजून इन्क्रीज स्पीड अजून जास्त जातोय. 90 डिग्रीला जायला किती इथपर्यंत जाण्यासाठी इट शुड गो ॲट 90 अँड अगेन कम बॅक. हाऊ मच स्पीड आय शुड गिव्ह इट, हे कसं डिसाईड करणार मी. हाऊ मच स्पीड इज रिक्वायर्ड, हाऊ आय कॅन डिसाईड दिस पर्टिक्युलर थिंग. तर त्याचा आन्सर आहे रूट 2 जी तर 10 असतो जी आणि एल लेंथ ऑफ द स्ट्रिंग. सपोज ही लेंथ जी आहे ही सपोज आपण अज्युम करू की ही अर्धा मीटरची लेंथ आहे. अर्धा मीटर, हाफ मीटर. तर मला किती स्पीड द्यावी लागेल. रफली 3.2 मीटर पर सेकंड एवढी स्पीड द्यावी लागेल. आय शुड गिव्ह स्पीड हाऊ मच 3.2. चला देऊन बघू आपण. 3.2 नाही कमी झाली म्हणून तो खाली गेला. 3.2 अजून कमी झाली. 3.2 बघ आता 3.2 बरोबर झालेली. तो 90 डिग्रीला गेला आणि परत आला. आता जर काही मी 3.2 पेक्षा जास्त दिली ना, रूट 2 gl पेक्षा जास्त, तर तो काय करतोय बघा. जास्त दिली काय झाली स्ट्रिंगचं बघा. जास्त देतो मी. अरे आता खूपच जास्त झालं. जास्त दिली तर बेसिकली इफ आय गिव्ह मोर द पार्टिकल इज गोइंग अप, इट इज स्लॅकिंग डाऊन, द स्ट्रिंग स्लॅक्स अँड अगेन द पार्टिकल बेसिकली लिव्स द सर्क्युलर मोशन. सो 90 डिग्रीच्या वरती तुमची लाईफ डिफिकल्ट होणार आहे. 90 डिग्रीच्या आतमध्ये खूप गोष्टी सिंपल आहे. 90 डिग्रीच्या आत स्लॅक नाही होऊ शकत. काय 90 डिग्रीच्या आत स्लॅकच नाही होऊ शकत स्ट्रिंग. कारण की 90 डिग्रीच्या आत समजा पार्टिकल इथे जाऊन थांबत असेल ना, सपोज असं अज्युम करू 90 डिग्रीच्या आतच 60 डिग्रीला पार्टिकल जाऊन थांबला, तर टेन्शन झिरो होतच नाही आहे. का टेन्शन नाही झिरो होते बघा. बिकॉज ह्या पार्टिकलचं वेट खाली आहे आणि वेटचा एक कॉम्पोनंट जो कॉस्ट कॉम्पोनंट आहे तो टेन्शन प्रोव्हाइड कसं पण करून करतोय. वन कॉम्पोनंट ऑफ वेट इज बेसिकली हेल्पिंग टेन्शन. म्हणजे जरी पार्टिकल जाऊन थांबला इथं रेस्टला तरी टेन्शन कोण प्रोव्हाइड करतं, mgचा कॉस्ट कॉम्पोनंट. बरोबर. बट वरती गेल्यावरती इथे गेल्यावरती थोडं डिफिकल्ट होत आहेत गोष्टी. इथे गेल्यावरती टेन्शन पण इथेच असतं. टेन्शन इज ऑलवेज टुवर्ड्स द सस्पेन्शन पॉईंट. आणि mg जो आहे ना वेट, त्या वेटचा आता हा कॉम्पोनंट इनफॅक्ट टेन्शनच्या अलॉंग डिरेक्शनमध्ये येतो. म्हणजे टेन्शन प्लस mg कॉस थीटा हे दोन्ही प्रोव्हाइड करतायत सेंट्रिपिटल फोर्स. सो मी जसं सांगितलं तुम्हाला 90च्या वरती डिस्कशन आत्ता तर करतच नाही मी. आय एम जस्ट डिस्कसिंग 0 to 90. सो वेदर 0 to 90 इट इज क्लिअर. व्हॉट हॅपन्स फ्रॉम 0 to 90. इफ यू गिव्ह सम स्पीड द पार्टिकल स्टार्ट्स ऑसिलेटिंग. अजून वाढवा अजून मोठं ऑसिलेशन, अजून वाढवा मोठं ऑसिलेशन. कितीच्या स्पीडला 90 डिग्रीज ऑसिलेशन, तर ती स्पीडचं आहे व्हॅल्यू रूट 2 gl. Correct? So root 2 gl is the value of that speed when the particle will go to 90 degree, come back 90 degree, come back 90 degree, and this will happen forever.
तुम्ही म्हणाल सर फॉर एव्हर कसं, घरी तर करून बघितलं तर होत नाही फॉर एव्हर. तर घरी का नाही होतं तुमच्या फॉर एव्हर? कारण की घरी एअर रेझिस्टन्स आहे, इथे फ्रिक्शन आहे स्ट्रिंगमध्ये आणि खूप सारे वेगवेगळे लॉसेस असतात जे आयडियल केसला नसले पाहिजेत. आयडियल केसमध्ये समजा मी एक्सपेरिमेंट केला तर इट विल आयडियली ऑसिलेट फॉर एव्हर एक्सटर्नली. देर इज नो एक्सटर्नल रेझिस्टन्सेस, राईट. कुठल्याच प्रकारचे रेझिस्टन्स फोर्स नसतील त्या केसमध्ये दिस विल हॅपन फॉर एव्हर 90 डिग्रीला. किती स्पीड लागते? √2gl. इनफॅक्ट आपण अजून वी विल ड्वेल ऑन दिस टॉपिक फॉर सम टाईम मोर. 0 to 90 मध्ये इनफॅक्ट असं पण असतं की जर मी 30 डिग्री इथून सोडला ना तर तो 30 डिग्री इथे जातो, 30 डिग्री इथे येतो, 30 डिग्री इथे जातो. इफ देर इज नो रेझिस्टिव्ह फोर्सेस, एअर रेझिस्टन्स नसेल तर 30 डिग्री. रियालिटी असं होतं का? रियालिटीमध्ये तो 29, 28, 27, 26 असं करून करून तो 0 होऊन जातो. दिस इज कॉल्ड ॲज डॅम्पिंग. डॅम्प होतोय तो. बट दॅट इज नॉट द पॉईंट ऑफ डिस्कशन राईट नाव. मला एवढंच सांगायचं तुम्हाला की आपण जेव्हा पण डिस्कस करू अंडर ग्रॅव्हिटी वी विल ओनली डिस्कस आयडियल केस, नो एअर रेझिस्टन्सेस, राईट. सो whenever a pendulum is given a horizontal push, how much angle it is going to cover from 0 to 90 will basically depend की at what speed I am throwing it. समजते ना? at what speed I am giving it the initial speed. मी कमी दिली तर लेस अँगल, कमी दिली लेस अँगल, एकदम कमी दिली तर अजून लेस अँगल, जास्त दिली तर जास्त अँगल. हे तर क्लिअर झालं सगळ्यांना. चला आपण आता मूव्ह करू 90च्या वरच्या लाईफमध्ये. 90 to 180 मध्ये काय होणार आहे? थोड्या गोष्टी टफ होतात 90 to 180 मध्ये. वी विल डिस्कस दोज थिंग्स इन डिटेल. ओके, सो नाव स्टुडंट्स वी विल डिस्कस व्हॉट विल हॅपन इफ यू गिव्ह स्पीड ग्रेटर दॅन √2gl. 0 to 90 साठी आपण बघितले तर लिहून ठेवतो मी. इफ यू वॉन्ट अँगल बिटवीन 0 to 90 तर हाऊ मच स्पीड, व्हॉट इज द रिलेशन? दिस रिलेशन इज 2gl 1 - cos θ. बरोबर. स्पीड आणि अँगलमध्ये हे रिलेशन आहे. बट इफ मी पर्टिक्युलर पण लिहितो, ॲट 90 डिग्रीपर्यंत पोचवायचं असेल तर वी शुड बी √2gl. सो बेसिकली असं म्हणता येईल फ्रॉम 0 to √2gl, 0 to √2gl मध्ये व्हॉट हॅपन्स? 0 to √2gl मध्ये द बॉब कॅन गो अप टू 90 डिग्री. याच्यामध्येच ऑसिलेशन पॉसिबल किंवा इथपर्यंत जाऊ शकतो तो. बट इफ इट हॅपन्स की मी स्पीड √2gl पेक्षा जास्त देतो तर काय होणार? राईट, ते आपण डिस्कस करणार आहे. बट जस्ट बिफोर दॅट एकदा मला 0 to 90 मध्ये समजा बॉब इथे आहे कुठेतरी, तो चाललाय का? इथून चाललाय, तो असा चाललाय. आय डोंट नो की तो कितपर्यंत जाणार आहे. बट वाईल गोईंग सपोज त्याची स्पीड असेल v, वी विल कॉल दॅट स्पीड ॲज v θ. आपण त्याला काय म्हणू? v θ. v θ म्हणजे काय? स्पीड ॲट अँगल θ. मग ह्याला काय म्हणणार आपण? v0 म्हणणार. v0 का म्हणणार? बिकॉज इट इज स्पीड ॲट द अँगल 0 डिग्री. सो v θ काय असेल म्हणजे वेलॉसिटी ॲट अँगल θ काय असेल तर ती वेलॉसिटी ॲट अँगल θ जी काही असेल v θ असेल ती, तर त्याच्यामुळे ह्या पार्टिकलच्या पर्स्पेक्टिव्हनी वी आर टॉकिंग अबाउट विच फ्रेम. इफ आय एम सिटिंग ऑन दॅट पार्टिकल तर माझ्यासाठी हाऊ मेनी फोर्सेस आर ॲक्टिंग? फर्स्ट फोर्स इज द टेन्शन, सेकंड फोर्स इज द वेट, थर्ड फोर्स इज द सेंट्रीफ्युगल फोर्स बिकॉज आय एम सिटिंग ऑन दॅट पार्टिकल. v θ बाय l, mv²/r, r म्हणजे लेंथ ऑफ द पेंडुलम आहे. सो राईट नाव on me these three forces are acting and if I want to write it in form of equation तर इक्वेशनच्या फॉर्ममध्ये कसं लिहिता येईल बघा. टेन्शन वरती आहे, थीटा थीटा काय म्हणतात त्याला, करस्पॉन्डिंग अँगल्स. तो टेन्शन वरती आहे, इट इज बेसिकली बॅलेन्स्ड बाय mg cos θ प्लस mv²/r. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ टेन्शन जो मिळाला आपल्याला? नीट लिहितो जरा मी ते. mg cos θ प्लस mv²/r. where what is v? v आहे velocity at angle theta, velocity at that point. Okay, so this is tension at any point t. तर v काय? velocity at that point. त्या पॉइंटची velocity टाकली या फॉर्म्युलामध्ये तर यू गेट टेन्शन. मग आत्तापर्यंत 0 to 90 पर्यंत टेन्शन कधी पण होतं प्रेझेंट. वाय टेन्शन वॉज ऑलवेज प्रेझेंट? वाय टेन्शन वॉज प्रेझेंट? मी तुम्हाला बोललो 0 to 90 मध्ये स्ट्रिंग विल नेवर स्लॅक. तुम्ही किती पण प्रयत्न करा, स्लॅकिंग ओनली स्टार्ट्स 90च्या वरती. 0 to 90 स्लॅकच का नाही होत? एक लक्षात ठेवा, इथं मी लिहून देतो तुम्हाला. स्ट्रिंग स्लॅक्स इफ टेन्शन बिकम्स नेगेटिव्ह. म्हणणं थोडं टेक्निकली चुकेल, बट इफ टेन्शन बिकम्स लेस दॅन 0 असं म्हणू किंवा बिकम्स 0 असं म्हणू. टेन्शन ज्या पॉईंटला 0 होतो ना त्या पॉईंटला, टेन्शन ज्या पॉईंटला 0 होतो त्याच्या पुढच्या व्हेरी नेक्स्ट पॉईंटला टेन्शन नेगेटिव्ह होतं म्हणणं चुकीचं आहे. बट टेन्शन ज्यावेळेस 0 होतं त्याच्या पुढच्या पॉईंटला स्ट्रिंग आता टाईट नाही राहणार.
स्ट्रिंग स्लॅक होऊन जाणार ज्यावेळेस टेन्शन 0 होईल किंवा त्याच्या पुढच्या पॉईंटला. ज्यावेळेस 0 आहे तोपर्यंत ठीक आहे, स्ट्रिंगला एक सर्टन शेप आहे. बट वन्स टेन्शन 0 झालं त्याच्या व्हेरी नेक्स्ट पॉईंटला द टेन्शन विल बेसिकली द स्ट्रिंग इज गोइंग टू स्लॅक. बट स्ट्रिंग स्लॅक ह्या पॉईंटला इथून इथपर्यंत का नाही होणार? वाय 0 to 90 स्ट्रिंग नेवर स्लॅक्स? इथं क्वेश्चन विचारलं समजा मी तुम्हाला, वाय 0 to 90 डिग्री स्ट्रिंग स्लॅक नाही होत? वाय 0 to 90 स्ट्रिंग स्लॅक का नाही होत? कॉमन सेन्स आहे. कॉमन सेन्स इज इन दिस वे. बघा की 0 to 90 मध्ये टेन्शन 0 व्हायचं असेल तर बघा हा नंबर पॉझिटिव्ह असतो, बरोबर ना. चला वर्स्ट केस पकडू आपण की पार्टिकल स्टॉप झाले तर ह्याची व्हॅल्यू 0 असेल. बट हा 0 नाहीच होणार ना रे. हा 0 तेव्हाच होईल जेव्हा 90ला पोचणार आहे. सो 90 डिग्रीला जरी पोचला पार्टिकल, 90 डिग्रीला जरी पोचला आणि स्टॉप झाला तो तिकडे, तरी काय होणार आहे? हा पण 0 होईल आणि हा पण 0 होईल, म्हणजे इथलं टेन्शन 0 होऊन जाईल, बरोबर. बट 90ला 0 झालं टेन्शन की तो परत खाली येणार आहे. परत खाली आल्यावरती हा परत पॉझिटिव्ह होईल, हा परत पॉझिटिव्ह होईल, टेन्शन परत पॉझिटिव्ह होईल. सो टेन्शन परत पॉझिटिव्ह होईल, म्हणजे इथं पॉझिटिव्ह टेन्शन, पॉझिटिव्ह 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 0. परत थांबला पार्टिकल, परत इट स्टार्ट्स कमिंग बॅक. बट तसं इथे नाही होत. इथे का नाही होत बघा, जसं तो 90च्या वरती गेला ना, 90च्या वरती कधी जातो पार्टिकल? √2gl पेक्षा जास्त स्पीड दिली तर. टिल नाव वी वर डिस्कसिंग 0 to √2gl दिली तर इथपर्यंत तो जातो अँड अगेन इट ऑसिलेट्स. बट रिमेंबर 0 to 90 मध्ये टेन्शन नेवर बिकम्स नेगेटिव्ह. टेन्शन स्ट्रिंग स्लॅकच होत नाही 0 to 90 मध्ये, कारण की तुम्ही कुठलाही पॉईंट घ्या, चला हा पॉईंट घेऊ, ह्या पॉईंटला टेन्शन कॅन नॉट बिकम 0. तुमची कितीही इच्छा असू द्या, टेन्शन कॅन नेवर बिकम 0. इथे का नाही बनू शकत 0? कारण की ह्या पॉईंटला ॲट दिस पर्टिक्युलर पॉईंट कॉस थिटा इज पॉझिटिव्ह. सो हा पॉझिटिव्ह नंबर आहे आणि हा नेगेटिव्ह कसा असेल? हा तर mv²/r, हा तर पॉझिटिव्हच आहे. सो दोन्ही पॉझिटिव्ह नंबर ॲडच होणार आहेत. टेन्शन विल नेवर बिकम 0 आणि त्यामुळे इथून इथपर्यंत नेवर टेन्शन बिकम 0, स्ट्रिंग नेवर स्लॅक्स. हां, बट इथून इथे टेन्शन कॅन बिकम 0. कसं? कारण की हा जरी पॉझिटिव्ह राहणार असेल बट हा कॉस थिटा सेकंड क्वाड्रंटमध्ये नेगेटिव्ह असतो ना. सो जसं आपण वरती जाऊ, तुम्ही बघा इथे जर काय तुम्ही बघितलं ना तर टेन्शनला mgचा कॉस कॉम्पोनंट काय करतोय? अपोज करतोय, अपोज. बट जसं वरती जातो आपण तसं mgचा कॉस कॉम्पोनंट जर काही तुम्ही घेतला ना, कॉस कॉम्पोनंट, तर तो ह्या डिरेक्शनमध्ये असतो. इट इज बेसिकली हेल्पिंग टेन्शनला हेल्प करतो, म्हणजे तो ह्या साईडला येऊन जातो. सो देर इज अ चान्स की टेन्शन कॅन बिकम 0. किंवा नॉर्मल लँग्वेजमध्ये बोललो, अकॉर्डिंग टू दिस इक्वेशन ॲज यू क्रॉस 90 डिग्री देर इज अ चान्स की कॉस विल स्टार्ट बिकमिंग नेगेटिव्ह. समजते ना? कॉस विल स्टार्ट बिकमिंग नेगेटिव्ह. आणि एक पॉईंट नक्की असं येईल की हा नेगेटिव्ह झाला असेल, हा पॉझिटिव्ह, आणि दोघांची व्हॅल्यू 0 आली असेल, त्यावेळेस स्ट्रिंग विल स्लॅक. कधी स्लॅक होईल? व्हेन टेन्शन इज 0. आता थोडं कॉमन सेन्स आणि थोडंसं कन्सेप्च्युअली तुम्हाला विचार करावा लागणार आहे. स्ट्रिंगचं टेन्शन 0 झालं 0 to 90 मध्ये तर होऊ शकत नाही. बट स्ट्रिंगचं टेन्शन 0 झालं 90 to 180 मध्ये कुठेतरी, समवेअर ओव्हर हिअर, लेट अस से 137 डिग्रीला. एक्झाम्पल देतोय जस्ट. 137 डिग्री नंबर का चूज केला? मला आवडला म्हणून. 137 डिग्रीला अँगलला टेन्शन इन द स्ट्रिंग 0 झाला आहे सपोज, तर वेदर ॲट दॅट पॉईंट पार्टिकल इज ॲट रेस्ट. विचार करून सांगा, वेदर पार्टिकल विल बी ॲट रेस्ट ॲट दॅट पॉईंट, ज्यावेळेस स्ट्रिंगचं टेन्शन 0 झालं आहे? तर आन्सर इज नो. तिथे जाऊन पार्टिकल स्टॉप नाही होणार आहे. स्टॉप तुम्हाला वाटेल अरे तिथे जाऊन थांबला पार्टिकल आणि तो सरळ खाली पडला, असं नाही होत. व्हॉट हॅपन्स इज, इथून वरती गेल्यावरती जसा तो 90 क्रॉस करतो, आता जिथे टेन्शन 0 होतं ना तेव्हा त्याची स्पीड असते त्याच्याकडे. इट हॅज गॉट सम स्पीड. कसं काय इट हॅज गॉट सम स्पीड? बिकॉज टेन्शन 0 झालं आहे. mg cos 137 हा नेगेटिव्ह नंबर असेल, समजा ह्याची व्हॅल्यू -20 आहे, तर प्लस mv²/r किती असेल? +20 असेल. मीन्स बेसिकली, म्हणूनच 0 झालं ना. इट मीन्स अजून त्याच्याकडे काही सर्टन वेलॉसिटी आहे आणि ती वेलॉसिटी कशी आहे? टेंजेन्शियल आहे. करेक्ट. सो स्ट्रिंग स्लॅक झाल्यावरती 0 to 90 नंतर 90 to 180 मध्ये जेव्हा स्ट्रिंग स्लॅक होईल, आता त्याची जर्नी कशी असेल? तो स्ट्रिंग स्लॅक झाल्यामुळे स्ट्रिंग तर अशी काय म्हणतात टाईट नाही राहणार ती. आता तो पार्टिकल पूर्णपणे अंडर ग्रॅव्हिटी राहील. स्ट्रिंगचा त्याला कुठलाच सहारा नसेल. तो बेसिकली प्रोजेक्टाईल मोशन परफॉर्म करेल, प्रोजेक्टाईल मोशन, आणि सगळे प्रोजेक्टाईलचे लॉज फॉलो करेल तो ह्या पर्टिक्युलर पॉईंट नंतर. असे प्रश्न ॲडव्हान्समध्ये जातील.
These type of questions will go into advanced level किंवा even मेन्स लेवल वी कॅन से. सीईटी लेवलला आय डोंट थिंक सो की अशा प्रकारचे प्रश्न विचारतील तरी, बिकॉज यू डोंट हॅव टाइम. 54 सेकंडमध्ये काय काय करणार तुम्ही. सो सीईटीमध्ये असं कधी होणार नाही की तुम्हाला विचारले की आता तो अजून किती वर जाणार, ही हाईट काढा, ही रेंज काढा, असं काही प्रश्न नाही विचारणार. हां, जेईमध्ये विचारू शकतात की तो इथून निघाला आणि तो बरोबर या सस्पेन्शन पॉईंटवर पडला तर तो किती अँगलला त्यांनी रिलीज झाला असेल, अशा टाईपचे क्वेश्चन्स विचारू शकतात. त्यासाठी थोडं अजून जास्त डेप्थमध्ये प्रोब करावं लागेल या गोष्टींना. राईट नाव आवर एम इज टू स्टिक टू द सिलेबस. जे दिलं आहे सिलेबसमध्ये वी विल स्टिक टू इट. सो टिल नाव वर्टिकल सर्क्युलर मोशन जेवढा इझी आहे वाटतोय तेवढा इझी नाही आहे. कन्सेप्च्युअली खूप रिच आहे. मी सांगितलं तुम्हाला 0 to 90 लाईफ इज इझी. 0 to √2 GL एव्हरीथिंग इज फाईन. 0 to √2 GL स्पीड द्या, इट विल ऑसिलेट, नो प्रॉब्लेम. बट वन्स यू स्टार्ट इन्क्रीजिंग द स्पीड ग्रेटर दॅन √2 GL, now it starts entering the second part 90 to 180 मध्ये, and now what happens, it goes up. If tension becomes 0, it leaves the circle. जिथं टेन्शन 0, it will leave the circle. सो जर मला त्याला सर्कल लीव्ह नाही करू द्यायचा आहे म्हणजे मला स्पीड वाढवावी लागेल. आय नीड टू इन्क्रीज स्पीड. सो बघा आता आपण डिस्कस करू की इफ आय वॉन्ट दिस पार्टिकल टू कम्प्लीट द मोशन समहाव, कसा तरी करून त्यांनी जस्ट पार केला पाहिजे सर्कल, की तो मध्येच कुठेतरी स्ट्रिंग स्लॅक होऊन त्यांनी मोशन सोडला नाही पाहिजे. जर मला असं पाहिजे असेल, बघा मी तुम्हाला ह्याचं एक्झाम्पल पण दाखवतो की स्लॅक कसं होतं स्ट्रिंग. राईट, सपोज मी स्पीड देताना इफ आय गिव्ह स्पीड लेस तर तो लेस दॅन 90, ठीक आहे. बट इफ आय गिव्ह स्पीड मोर दॅन दॅट तर बघा स्ट्रिंग कशी स्लॅक होती, बरोबर ना. हा त्याचा पाथ नीट बघा, तो असा गेला आणि नंतर इथून तो असा प्रोजेक्टाईलनी पडला, म्हणून टाईट असं एकदम झटका बसला. मला झटका बसण्याचं रिझनच नव्हतं. समजा मी खूपच जास्त स्पीड दिली ना, झटका नाही बसत आहे, बरोबर ना. खूपच जास्त स्पीड दिली तर झटका नाही बसत आहे. बट जर का मी कमी स्पीड दिली तर झटका बसतोय. झटका का बसतोय, तो स्ट्रिंगला लीव्ह करतो आणि नंतर प्रोजेक्टाईलनी तो माझ्या हातावरती पण पडला. आत्ता हे एक्झाम्पल होतं ते हातावरतीच पडला तो सस्पेन्शन पॉईंटवर. सो स्ट्रिंग स्लॅक झाल्यावरती दिस मोशन नो लॉंगर रिमेन्स VCM. इट नो लॉंगर बिकम्स वर्टिकल सर्क्युलर. इट विल गो अंडर थोडा वेळ VCM, थोडा वेळ प्रोजेक्टाईल. प्रोजेक्टाईल म्हणजे बेसिकली की तो आता अंडर ग्रॅव्हिटी फ्री फॉलिंग बॉडी झाला आहे, बरोबर ना. राईट नाव आपला टॉपिक सिन्स VCM आहे, आपल्याला काय बघायचं आहे की बाबा तो पार्टिकलनी कसं बसत त्यांनी वर्टिकल सर्क्युलर मोशन कंप्लीट केला पाहिजे. इट शुड समहाव कंप्लीट द वर्टिकल सर्क्युलर मोशन. सो मी त्याला किती स्पीड देऊ, √2 GL दिली तर तो 90 डिग्री पण जातोय. मग √3 GL देऊ का, √3 GLला तो इथे जाऊन पडतोय. नाही, √4 GL देऊ का, √5 GL देऊ का, √6 GL देऊ का, किती स्पीड देऊ की तो जस्ट समहाव तो इथपर्यंत पोचेल आणि नंतर तो मग पुढे त्याचा जर्नी कंप्लीट करेल. कारण की आपलं काम एवढंच आहे, वन्स वी मेक शुअर की हा पार्टिकल इथपर्यंत पोचलाय, इथपर्यंत तो पोचला समजा, ठीक आहे. आणि इथे जाऊन टेन्शन जरी 0 झालं तरी चालणार आहे आपल्याला, बिकॉज इथे टेन्शन 0 झालं तर तुम्ही म्हणाल सर याच्या पुढे मग स्लॅक का नाही होणार, तर त्याच्या पुढे स्लॅक नाही होणार. त्याच्या पुढे अँगल तो थर्ड क्वाड्रंटमध्ये येईल आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये आल्यावरती इफ इट कम्स इन टू द थर्ड क्वाड्रंट, आता काय होणार आहे, थर्ड क्वाड्रंटमध्ये आल्यावरती ग्रॅव्हिटी त्याला हेल्प करेल खाली येण्यासाठी. सो त्याची स्पीड वाढायला लागेल कमी होण्यापेक्षा. द स्पीड इज गोइंग टू इन्क्रीज आणि स्पीड इन्क्रीज होणार आहे म्हणजे परत टेन्शन पॉझिटिव्ह असं होणार. सो समजा इथे टेन्शन मॅक्सिमम असतं कधी पण, टेन्शन कमी होऊन इथे 0 झालं, टेन्शन कमी करत इथे 0 झालं तर नो लॉंगर वर्टिकल सर्क्युलर, इट विल स्लॅक. बट जर मला त्याला समहाव आय वॉन्ट टू कम्प्लीट वर्टिकल सर्क्युलर मोशन, मी त्याला अशी स्पीड द्यायला पाहिजे की तो टेन्शन कमी इथे 0 टेन्शन झालं तर चालेल. इनफॅक्ट टेन्शन इथे 0 नाही झालं तर चांगलंच आहे, मग तो वर्टिकल सर्क्युलर मोशन आहेच. बट राईट नाव मी काय डिस्कस करतो, वी आर डिस्कसिंग की बाबा मिनिमम हाऊ मच स्पीड आय शुड गिव्ह, मिनिमम किती स्पीड देऊ मी त्याला की तो जस्ट इट विल गो अप अँड इट विल कम्प्लीट द वर्टिकल सर्क्युलर मोशन. सो वी आर डिस्कसिंग द critical case of VCM. We are discussing critical case of VCM and now we will discuss this case in detail. If you want anything, pause the video and write down everything whatever you want so that we can move to the next point. Critical case of vertical circular motion we are going to discuss now. So well, critical case of vertical circular motion मध्ये the question is now very simple की बाबा how much velocity I should give it over here की इट विल जस्ट गो अँड इथे जाऊन टेन्शन विल बिकम 0 अँड देन इथे टेन्शन 0 झालं तरी काही लोड नाही आहे, इट विल कम्प्लीट द वर्टिकल सर्क्युलर मोशन. दुसरीकडे कुठे टेन्शन 0 होत असेल ना तर प्रॉब्लेम आहे.
टेन्शन मध्येच कुठे झिरो झालं तर इश्यू आहे, राईट. क्रिटिकल वर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये एक्झॅक्टली व्हॉट इज रिक्वायर्ड की बाबा मिनिमम टेन्शन झिरो झालंच तर टॉपला झालं पाहिजे. टेन्शन झिरो इथून इथे होतच नाही आणि इथून इथे टेन्शन शुड नॉट बिकम झिरो, अदरवाईज स्ट्रिंग विल स्लॅक. इथे टेन्शन झिरो झालं तर चालून जाईल, कारण की त्याच्या पुढच्या पॉईंटला मी तुम्हाला काय सांगितलं, इथे टेन्शन झिरो झालं समजा तर इथे स्ट्रिंग स्लॅक नाही होत, द व्हेरी नेक्स्ट पॉईंट स्ट्रिंग स्लॅक होते, कारण की द व्हेरी नेक्स्ट पॉईंट त्याची स्पीड अजून कमी होते आणि स्पीड अजून कमी झालं की टेन्शनच्या फॉर्म्युल्यामध्ये नेगेटिव्ह व्हॅल्यू यायला लागते टेन्शनची. सो इथे जर काही झिरो असेल तर इथे स्ट्रिंग स्लॅक नाही होणार. द व्हेरी नेक्स्ट मोमेंट टेन्शन झिरो होऊ शकतं, झिरोपेक्षा लेस होऊ शकतं, बट इथे नाही होणार. का? बिकॉज इट विल बेसिकली कम डाऊन. हा टॉपमोस्ट पॉईंटच्या खाली आल्यावरती स्पीड विल इन्क्रीज आणि याच्या पुढे परत टेन्शन पॉझिटिव्ह होऊन जाईल. सो एक लक्षात ठेवा, टेन्शन कमी 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 मिनिमम परत वाढत जातं. टेन्शन कमी 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 होतं, इथे मिनिमम होतं, परत वाढत जातं आणि मॅक्सिमम होतं. मॅक्सिमम मिनिमम असं होतं टेन्शन. आता जर इथेच टेन्शन झिरो होत असेल तर याच्या पुढे सर्क्युलर मोशन होणारच नाही. बट मला जर काही क्रिटिकल केस डिस्कस करायची की तरी जस्ट सर्क्युलर मोशन, जस्ट VCM कंप्लीट करत असेल, तर त्यासाठी व्हॉट इज द कंडिशन की कमी 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 टेन्शन मॅक्सिमम, टेन्शन कमी 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 मिनिमम झिरो इथे झालं तर सर्क्युलर मोशन कंप्लीट होऊ शकतो. देर इज अ चान्स. बट जर टेन्शन ह्याच्या आधी कुठे झिरो होत असेल तर वर्टिकल सर्क्युलर मोशन इज इम्पॉसिबल अँड दॅट इज व्हॉट वी आर नॉट गोइंग टू डिस्कस इन दिस पर्टिक्युलर टॉपिक. की आधी कुठे टेन्शन झिरो झालं तर मग काय होणार, आपण टेन्शन इथे झिरो झालं तर आपण डिस्कस करू, राईट. सो मला सांगा की व्हॉट शुड बी द मिनिमम स्पीड दॅट आय शुड गिव्ह ॲट द बॉटम, तर तो वर्टिकल सर्क्युलर मोशन जस्ट कंप्लीट करेल. त्यासाठी टेन्शन ॲट द हायेस्ट पॉईंट शुड बिकम झिरो. याला आपण लोएस्ट पॉईंट म्हणतो, ह्याला हायेस्ट पॉईंट म्हणतो, ह्याला मिडवे म्हणतो, मिडवे. सो टेन्शन ॲट हायेस्ट पॉईंट झिरो झाल्यावरती येस नाव आय कॅन से की इकडे टेन्शन झिरो झालं तर मोशन जस्ट कंप्लीट झाला आहे. आणि ॲज वी नो द फॉर्म्युला इज mv²/r प्लस mg cos θ. हा टेन्शनचा फॉर्म्युला होता. सो हायेस्ट पॉईंटला टेन्शन झिरो झालं तर mv ॲट हायेस्ट वेलॉसिटी ॲट हायेस्ट पॉईंट बाय r काय असतो, लेंथ असते, प्लस mg cos 180 अँगल आहे ना इकडे. सो cos 180 विच इज -1. हा cos 180 -1 असल्यामुळे मायनस mg होऊन जाईल, तो इज mvh²/l. mg इकडे आला तर mg इथे आल्यामुळे इज इक्वल टू mvh²/l. सॉल्विंग दिस गेला, आन्सर काय येते, आन्सर येते vh² इक्वल्स टू gl. सो vh इज इक्वल टू √gl. दिस विल बी द स्पीड ॲट द हायेस्ट पॉईंट. इथे √gl स्पीड असेल तरच तो जस्ट कंप्लीट करेल. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर चालेल, त्यापेक्षा जास्त स्पीड असेल ना तर हा नंबर मोठा असेल. हा नंबर मोठा असेल म्हणजे टेन्शन पॉझिटिव्ह असेल. बट जर वेलॉसिटी √gl पेक्षा इफ इट इज लेस तर हा नंबर कमी होईल आणि टेन्शन नेगेटिव्ह व्हॅल्यू द्यायला लागेल, म्हणजे स्ट्रिंग स्लॅक होईल इथे. क्लिअर आहे. सो जर वर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये इफ यू वॉन्ट टू जस्ट कंप्लीट द वर्टिकल सर्क्युलर मोशन, आय विल गिव्ह यू द ट्रिक. जस्ट वर्टिकल सर्क्युलर मोशन कंप्लीट करायचं असेल तर टॉपमोस्ट पॉईंटला व्हॉट शुड बी द वेलॉसिटी, √gl. देन व्हॉट शुड बी द वेलॉसिटी ॲट द बॉटम, बिकॉज 99% ऑफ द क्वेश्चनमध्ये आपण खालून चालू करतो. सो खाली किती स्पीड पाहिजे, तर खाली स्पीड कशी काढणार, तर एनर्जी कॉन्झर्वेशन प्रिन्सिपल. रिमेंबर, वर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये वी विल ऑलवेज सॉल्व दिस बाय एनर्जी कॉन्झर्वेशन, म्हणजे टोटल एनर्जी ॲट ऑल पॉईंट शुड बी सेम. सो हाऊ टू सॉल्व इट, तुम्ही हे लिहून घेतलं असेल होपफुली. बघा, आय विल प्रूव्ह इट नाव की इथे किती स्पीड पाहिजे, बरोबर ना. वरची स्पीड माहिती आहे आपल्याला. सो व्हॉट आय कॅन से दॅट की टोटल एनर्जी ॲट हायेस्ट इज इक्वल टू टोटल एनर्जी ॲट लोएस्ट, आणि टोटल एनर्जी ॲट हायेस्ट इज mgh, or I will write potential energy at highest plus kinetic energy at highest should be equal to potential energy at lowest plus kinetic energy at lowest. But lowest point ला आपण ग्राउंड म्हणतो, ग्राउंड लेवल. सो ग्राउंड लेवलला पोटेन्शियल झिरो असते, फक्त असते तर कुठली, कायनेटिक, हाफ m. तिथली वेलॉसिटी विच इज vl², हाफ m vl² इज इक्वल टू हायेस्ट पॉईंटला पोटेन्शियल एनर्जी किती आहे, mgh, पण h किती आहे, l + l. mg l + l, ही लेंथ आणि ही लेंथ किती होईल रे, 2l होईल ना. हाईट ग्राउंड लेवलपासून 2l हाईट आहे. सो mg 2l प्लस कायनेटिक एनर्जी तर किती असणार आहे, ½ mvh², आणि ज्याची आपल्याला क्रिटिकल केसला व्हॅल्यू माहीत आहे. फॉर द क्रिटिकल केस वी हॅव डिराइव्ड त्याची व्हॅल्यू किती आहे,
रूट जी एल. सो स्क्वेअर केल्यावरती इट विल बिकम हाफ एम जी एल, हाफ एम जी एल रूट गेला स्क्वेअर केल्यामुळे, प्लस 2 mgl इज इक्वल टू हा 0 प्लस एनिथिंग इज हाफ एम वी एल स्क्वेअर, वेलॉसिटी ॲट लोएस्ट पॉईंट स्क्वेअर. एम 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 गेला, 2 प्लस हाफ 2gl प्लस हाफ gl, 2 प्लस अर्धा इज अडीच 2.5, 2 प्लस हाफ इज बेसिकली 5/2 gl, 5/2 gl इज हाफ वी एल स्क्वेअर, हाफचा 2 गेला, रूट घेतल्यावरती तुम्हाला मिळेल लोएस्ट पॉईंटची वेलॉसिटी ॲज √5gl. हे आपण मगाशीच बघितलेलं. 0 to √2gl दिली ना जर काही, तर तो 0 पासून √2gl मध्ये तो ह्या 90 डिग्रीच्या आतच राहील. √2gl ला तो जस्ट 90 करेल, जस्ट 90. आता √2gl पासून √5gl पर्यंत हा पूर्ण स्लॅकवाला झोन आहे. स्लॅक स्ट्रिंग स्लॅक होणार याच्यामध्ये. तुम्ही याच्यामधली कुठली स्पीड दिली ना तर असा जाणार, स्लॅक होणार, खाली पडणार प्रोजेक्टाईल. बट √5gl जस्ट दिली तुम्ही तर तो जस्ट इथपर्यंत पोहोचेल आणि जर्नी कंटिन्यू करेल अँड देन द मोशन विल कंटिन्यू फॉर एव्हर. राईट. √5gl इज द क्रिटिकल. ह्याच्यावरती दिलं तर काय, ह्याच्यावरती दिलं तर आनंदी आनंदच आहे, ह्याच्यावरती तर होणारच आहे सर्क्युलर मोशन, कारण की ह्याच्यावरती तर टेन्शन कुठेच झिरो नाही होणार. या पॉईंटला टेन्शन इथे झिरो होऊ शकतं. ह्याच्या कमी स्पीडला, स्पीड बिटवीन दिस टू, टेन्शन विल बिकम झिरो समवेअर ओव्हर हिअर. इथे कुठेतरी टेन्शन झिरो होईल. बट √5gl ला टेन्शन विल बिकम झिरो ॲट दिस पॉईंट आणि त्याच्या पुढे टेन्शन विल नेवर बिकम झिरो. क्लियर आहे का. सो दिस इज द बेसिक फॉर्म्युले दॅट यू मस्ट नो की इथली वेलॉसिटी किती असते. इथली वेलॉसिटी √5gl असली पाहिजे. कोणासाठी, क्रिटिकलसाठी. काय असं काही नाही की एव्हरी टाइम इट शुड बी √5gl. म्हणजे तुम्ही समजा पेंड्युलम घेतला, राईट, हा पेंड्युलम आहे सपोज, आणि या पेंड्युलमला सपोज मी इथून √5gl स्पीड दिली, √5gl, तर इट विल जस्ट कंप्लीट वर्टिकल सर्कल मोशन, जस्ट कंप्लीट झाला रे. राईट. बट जर काही मी त्याच्यापेक्षा फास्ट दिली ना तर तो ऑब्व्हियसली कंप्लीट करणारच आहे. सो √5gl ही मिनिमम व्हॅल्यू आहे. यू कॅन गिव्ह वेलॉसिटी ग्रेटर दॅन √5gl, नॉट अन इश्यू, बट दिस इज द मिनिमम. सो त्याला नाव देण्यात आलं आहे क्रिटिकल केस ऑफ वर्टिकल सर्क्युलर मोशन. इथे किती स्पीड पाहिजे, √5gl. जसं वरती जाईल त्याची स्पीड कमी 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 होत जाईल आणि इथे किती होऊन जाईल त्याची स्पीड, √gl. तसंच इथून इथे जाताना त्याची स्पीड इथे गेल्यावरती किती होईल रे इथे, तर इथली स्पीड पण मी काढू शकतो एनर्जी कॉन्झर्वेशननीच. कसं काढणार बघा, तर मिडवेला स्पीड किती असेल आपण ट्राय करू. राईट. सेम मेथडनी आपण ट्राय करू. सेम मेथड म्हणजे काय बघा, आता तुम्ही हे लिहून घेतलं असेल, नसेल लिहून घेतलं तर पॉज करा, लिहून घ्या. मी असं म्हणू शकतो टोटल एनर्जी ॲट लोएस्ट इज टोटल एनर्जी ॲट मिडवे, बिकॉज टोटल एनर्जी सगळीकडे सेम आहे. लोएस्टला टोटल एनर्जी काय, पोटेन्शियल ॲट लोएस्ट प्लस कायनेटिक ॲट लोएस्ट. आणि व्हॉट इज मिडवे, पोटेन्शियल ॲट मिडवे प्लस कायनेटिक ॲट मिडवे. बट वी नो दॅट दिस इज ग्राउंड लेवल, सो पोटेन्शियल इथली झिरो आहे. कायनेटिक किती आहे इथे, इथली कायनेटिक आहे हाफ एम. क्रिटिकलची वेलॉसिटी √5gl व्ही स्क्वेअर, व्हीच्या जागी काय येईल VL स्क्वेअर येईल, आणि VL स्क्वेअर पुट केला की हाफ एम 5gl. मला सांगा व्हॉट इज पोटेन्शियल एनर्जी ॲट मिडवे, mgh. बट हाईट किती आहे, मिडवेला हाईट L आहे, सो mgl प्लस हाफ m v mid square. We don't know what is velocity at midway. That is what we are finding now. So if you equate them, mgl plus half mvm square काय येईल बघा, mgl इकडे आला ना तर 5/2 minus 1 is, करून दाखवतो मी, 5/2 mgl minus mgl is half mvm square, आणि 5/2 minus 1 is 3/2 mgl equals to half m VM स्क्वेअर. mm गेला, 2 गेला, रूट घेतला तर √3gl. VM इज इक्वल टू √3gl. सो √5gl, √3gl and √gl आर द वेलॉसिटीज फॉर क्रिटिकल वर्टिकल सर्क्युलर मोशन. क्रिटिकल स्पीड्स आहेत त्या. ह्या स्पीडपेक्षा जास्त स्पीड दिली तर काही इश्यू नाही, वर्टिकल सर्क्युलर मोशन इज गोइंग टू हॅपन. ह्या स्पीडपेक्षा कमी स्पीड दिली तर काय होणार आहे, इट विल स्लॅक समवेअर आणि मोशन वोंट कंप्लीट. So vertical circular motion मध्ये basic things that you must know is these particular terms. Don't learn it in this way की vertical circular motion म्हणजे √5gl, √3gl, √gl. नाही, हे तर व्हॅल्यूज क्रिटिकलच्या आहेत, म्हणजे एका पर्टिक्युलर केसच्या आहेत. याच्यावरती पण मोशन पॉसिबल आहे, या स्पीड्सच्या वरच्या स्पीड्स पॉसिबल असतात. राईट. सो दिस इज इम्पॉर्टंट पॉईंट, क्रिटिकल वर्टिकल सर्क्युलर मोशन. यू मस्ट लर्न दी स्पीड्स √5gl, √3gl आणि √gl velocities at 3 different locations. करेक्ट. तुम्हाला
ह्या वेलॉसिटीज जशा मी डिराईव्ह करून दाखवल्यात ना, तसं तुम्हाला मी विचारू शकतो की बाबा रँडमली चला 60 डिग्रीला असताना काय असते स्पीड, तर तुम्ही सेम गोष्ट करणार आहे. यू विल इक्वेट टोटल एनर्जी ॲट लोएस्ट इज इक्वल टू टोटल एनर्जी ॲट जनरल पॉईंट पी जो 60 डिग्रीला आहे. मग फक्त फरक काय पडेल की इकडची पोटेन्शियल प्लस कायनेटिक हे दोन्ही माहिती आपल्याला इज इक्वल टू इथली पोटेन्शियल प्लस कायनेटिक माहीत नाही आहे, हाफ mv² असते. सो पोटेन्शियल तर माहिती आहे ना, मी थोडंसं ट्रिग्नोमेट्री वापरून ही हाईट काढू शकतो. ट्रिग्नोमेट्री वापरून ही हाईट काढली तर मला पोटेन्शियल मिळाली. कायनेटिक पोटेन्शियल लोएस्टची माहीत आहे. आय कॅन फाइंड इथली कायनेटिक एनर्जी म्हणजेच आय कॅन फाइंड इथली वेलॉसिटी. सो बेसिकली आय कॅन फाइंड वेलॉसिटी ॲट एनी पर्टिक्युलर लोकेशन just by knowing the velocity at the lowest point. Clear? So this is how you are going to solve the questions related to vertical circular motion. Vertical circular motion मध्ये अजून एक दोन important points आहेत ते discuss करू and then we will solve some numericals. Well, so the next point in vertical circular motion is about the tension difference at the highest and the lowest point. Vertical circular motion मध्ये we have studied की पार्टिकल परफॉर्म्स वर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर ग्रॅव्हिटी परफॉर्म करताना वी हॅव टू प्रोव्हाइड सम स्पीड ओव्हर इयर. किती स्पीड प्रोव्हाइड केली पाहिजे, तर √5gl पेक्षा जास्त किती, पण कमीत कमी √5gl. सो मी अज्युम करतो मी वेलॉसिटी v प्रोव्हाइड केली आहे विच इज ग्रेटर दॅन √5gl और इक्वल टू √5gl. माहीत नाही किती आहे काय, बट ग्रेटर दॅन, म्हणजे आय एम शुअर नाव की बाबा VCM होणार आहे. येस, VCM पॉसिबल. मी समजा म्हणलो नाही वेलॉसिटी गिवन इज ओनली √2gl, तर मला माहिती आहे शुअर मी की VCM नाही होणार, 90 डिग्रीपर्यंत ऑसिलेशन होणार आहे. मी समजा वेलॉसिटी दिली √4gl, म्हणजे √2gl पण नाही √5gl पण नाही, मध्ये √4gl, तर आय एम शुअर की हा प्रोजेक्टाईलमध्ये कन्वर्ट होणार आहे नंतर, म्हणजे स्ट्रिंग विल स्लॅक आणि नंतर प्रोजेक्टाईल मोशन. सो मला हे क्लिअरली आय नो दॅट की 0 पासून √2gl वेलॉसिटी दिली मी तर तो ऑसिलेशन कंप्लीट करतो. √2gl टू √5gl दिली तर स्ट्रिंग स्लॅक होते आणि √5gl पुढे VCM होतो आणि टॉपिकचं नाव VCM आहे. सो वी विल फोकस ओनली स्पीड्स अबाव √5gl. द क्वेश्चन इज नाव आय नो वर्टिकल सर्क्युलर मोशन होणार आहे. द क्वेश्चन इज टेन्शन ॲट लोएस्ट पॉईंट आणि वरती गेलं ना टेन्शन, मी सांगितलं तुम्हाला टेन्शन कमी 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 होतं. इथलं टेन्शन मिनिमम असतं, मिनिमम असतं काय, आणि कमीत कमी ते 0 असू शकतं, ते क्रिटिकलला 0 असू शकतं, बाकी केसला 0 नसतं. सो इथलं टेन्शन आहे T हायेस्ट आणि क्वेश्चन विचारलं आहे तुम्हाला की फाइंड द टेन्शन डिफरन्स बिटवीन लोएस्ट अँड हायेस्ट पॉईंट. TL मायनस TH विल बी वॉट, हे तुम्हाला फाइंड करायचं. सिम्पल क्वेश्चन असतो हा. थिअरीमध्ये येऊ शकतो हा क्वेश्चन, ॲज वेल एज न्यूमेरिकल्समध्ये वी रिक्वायर द फॉर्म्युले. सो हाऊ टू डिराईव्ह इट, व्हेरी सिम्पल डेरिवेशन इट इज. वी मस्ट नो द टेन्शन का फॉर्म्युला. फर्स्ट स्टार्टिंगलाच मी सांगितलं टेन्शन का फॉर्म्युला इज वॉट, mv²/r सेंट्रीफ्युगल फोर्स प्लस mg cos थीटा. दिस इज द फॉर्म्युला राईट. सो टेन्शन थीटा प्रमाणे चेंज होतोय. सो व्हॉट विल बी लोएस्ट पॉईंट का टेन्शन, टेन्शन ॲट लोएस्ट पॉईंट विल बी mvL²/r बिकॉज लोएस्ट पॉईंटची स्पीड आय नीड टू टेक. इथली स्पीड VL आहे, लेटेस्ट से VL आहे, प्लस mg cos 0 इज 1, थीटा इज इक्वल टू 0 डिग्री. सो cos 0 1 झाला. अँड व्हॉट विल बी टेन्शन ॲट हायेस्ट पॉईंट, इथलं टेन्शन काय असेल तर mvh²/r. मी R लिहितो, ॲक्च्युली मी L लिहायला पाहिजे बिकॉज लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज L. mvh²/L प्लस mg cos 180 डिग्री आणि cos 180 मुळे तो झाला -1 म्हणून -mg झालं राईट. अँड सिन्स सबट्रॅक्शन विचारलं आहे, इफ आय सबट्रॅक्ट दिस तर हे दोन ॲड होणार. सो आय विल गेट 2mg इकडे प्लस हा जो पार्ट आहे ना दिस मायनस दिस, हे दोन मायनस करताना m/L विल बी कॉमन, m/L. व्हॉट इज लेफ्ट इन द ब्रॅकेट, VL² मायनस VH², VL² मायनस VH² प्लस 2mg विल बी द रिक्वायर्ड एक्सप्रेशन TL मायनस TH. आपण याला अजून सिम्प्लिफाय करू शकतो का, वी कॅन सिम्प्लिफाय दिस फर्दर. बघा कसं, तर एनर्जी कॉन्झर्वेशन कधी पण ट्रू असतं. म्हणजेच काय, एनर्जी टोटल एनर्जी ॲट लोएस्ट इज टोटल एनर्जी ॲट हायेस्ट. टेल मी टोटल एनर्जी ॲट लोएस्ट काय असते, पोटेन्शियल प्लस कायनेटिक ॲट लोएस्ट इज इक्वल टू पोटेन्शियल प्लस कायनेटिक ॲट हायेस्ट. कॅन यू टेल मी पोटेन्शियल ॲट लोएस्ट, वी ऑलवेज कन्सिडर दिस इज ग्राउंड, म्हणजे झिरोज घ्यायचे दरवेळेस रेफरन्ससाठी,
प्लस कायनेटिक किती गृहीत आहे तर हाफ एम व्ही एल स्क्वेअर बिकॉज त्याची स्पीड व्ही एल आहे. शुड आय पुट √5 GL? नो, ते तर क्रिटिकलसाठी √5 GL आहे. मला थोडीच म्हटलं की क्रिटिकलला प्रूव्ह करा, मला जनरल विचारलं, जनरल VCMला प्रूव्ह करा की व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ TL - TH. सो आय कॅनॉट पुट √5 GL. If I put √5 GL means I have found the value only for critical. Question is not about critical, it is general. So 0 plus half mVL square is equal to potential energy highest ला किती आहे mgh plus mgh म्हणजे mg 2 mgl ना 2 mgl mgh असतो, h किती आहे l plus l 2l प्लस तिथली कायनेटिक एनर्जी किती आहे रे तर हाफ m तिकडची वेलॉसिटी स्क्वेअर. मी परत तिकडे √GL नाही टाकू शकत, तिकडची क्रिटिकल स्पीड आय कॅनॉट पुट. सो मला VL स्क्वेअर मायनस VH स्क्वेअर जो काढायचा आहे ना, इफ आय टेक दिस टर्म टू LHS काय येईल बघा, हाफ एम कॉमन, व्हॉट इज लेफ्ट इन द ब्रॅकेट VL स्क्वेअर मायनस VH स्क्वेअर इज इक्वल टू 2 mgl. आणि मला जे रिक्वायर्ड आहे m/l, तर बघा l खाली घेऊन जाऊ, हा l खाली घेऊन गेलो मी, आला खाली तो l आला खाली, काही प्रॉब्लेम नाही. हा 2 एक्स्ट्रा जो तो वरती घेऊन जाऊ, 2 वरती गेलो तर हा काय होईल, दिस विल बिकम 4. आणि हे जे काही एक्सपेक्टेड आहे सेम एक्सप्रेशन इथे जनरेट केलं आहे मी आणि त्याची व्हॅल्यू आली आहे 4 mg. सो 4 mg ह्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू प्लस 2 mg मगाशीच राहिलेला बिकम्स 6 mg. सो द मोस्ट इम्पॉर्टंट एक्सप्रेशन की कुठल्याही वर्टिकल सर्क्युलर मोशनसाठी, फॉर एनी वर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर ग्रॅव्हिटी इम्पॉर्टंट आहे. अंडर ग्रॅव्हिटी कुठल्याही VCMसाठी टेन्शन ॲट लोएस्ट मायनस टेन्शन ॲट हायेस्ट इज 6 mg. व्हेरी इम्पॉर्टंट एक्सप्रेशन. लोएस्ट पॉईंट आणि हायेस्ट पॉईंटमधला टेन्शन डिफरन्स is always 6 mg, will be very much useful for numericals, right? So this derivation is important. Pause the video, write down the derivation. Okay, so this was all about vertical circular motion. All the concepts I have explained you. मी तुम्हाला या पर्टिक्युलर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक 10 इझी क्वेश्चन्स या असाइनमेंटचे देतो आणि व्हेरी नेक्स्ट लेक्चर 6th लेक्चर दॅट इज 6th लेक्चरमध्ये वी आर गोइंग टू सॉल्व न्यूमेरिकल्स ऑन दिस पर्टिक्युलर टॉपिक इन डिटेल. सो वर्टिकल सर्क्युलर मोशन हा लास्ट पार्ट सर्क्युलर मोशनचा आहे, तो पुढच्या लेक्चरमध्ये एंड होऊन जाईल. अँड देन फ्रॉम लेक्चर नंबर 7 वी आर गोइंग टू सॉल्व रोटेशनल डायनेमिक्सचा नेक्स्ट पार्ट दॅट इज रोटेशनल मोशन. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. Solve this assignment sheet and we will meet in the next lecture.